जय भीम नमोबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। माजी गृहराज्यमंत्री अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला व शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही बंधूंचा रामलक्ष्मणाची जोडी असा उल्लेख केला। पुढे बोलताना म्हणाले की जात धर्म व पंथ न पाहता फक्त तळागाळातील लोकांच्या कामाला प्राधान्य देण्याचे काम केले आहे। या रामलक्ष्मणाच्या जोडीने येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकावा असे आवाहन केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराट सभेला संबोधित केले। उपमुख्यमंत्र्यांसह उपसभापती नीलमताई गोरे, मंत्री संजय राठोड, मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते। ही राम लक्ष्मणाची जोडी आहे। सिद्धराम म्हेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठं प्रस्थ होतं आणि त्यांच्या आशीर्वादाने सिद्धराम म्हेत्रे आमदार झाले, मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने। आणि म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पंथ कधी पक्ष पाहिला नाही। आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं आणि म्हणून इथल्या हिंदू, मुस्लिम, वीरशैव, लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा सिद्धरामजींना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे। सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर R.A. भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो। जागतिक दृष्टी दिनानिमित्त अलिबागेत नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली। दरवर्षी समाज जागृतीने या दृष्टिदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते। मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ आहे। नेत्रदानाचा संकल्प करा, मृत्युंजय बना, आपल्या डोळ्यांनी एखाद्या जगाचे सौंदर्य बघू द्या, ही जनजागृती यावेळी करण्यात आली। यावेळी नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नारे देत नेत्रदान जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी अलिबाग शहरातून रॅली काढण्यात आली। या रॅलीत अलिबाग लायन्स क्लब अंतर्गत अलिबाग डायमंड, अलिबाग नागाव, अलिबाग शिबाग, अलिबाग मांडवा लायन्सचे पदाधिकारी, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदींसह बहुसंख्य आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर गौरी म्हात्रे तसेच अन्य लायन्स पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रेष्ठ दान, नेत्रदान, दानात दान, नेत्रदान, सर्वांनी करूया नेत्रदान, संकल्प करूया नेत्रदान, आपण करूया नेत्रदान, सर्वांना सांगूया नेत्रदान, मरणोत्तर करा नेत्रदान, 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 श्रेष्ठ दान, नेत्रदान, श्रेष्ठ दान, आम्ही करतो नेत्रदान, तुम्ही करा नेत्रदान, सर्वांनी करू नेत्रदान। लायन्स क्लब अलिबाग गेली 50 वर्ष अलिबाग परिसरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आली आहे। गेल्या 5-6 वर्षापूर्वी आम्ही एक वेगळी संस्था चालू केली आहे, लायन्स हेल्थ फाउंडेशन, ज्याच्या माध्यमातून आम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत आहोत, जे 7 मजली हॉस्पिटल असणार आहे, ज्याच्यात डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल असेल, कॅथलॅब असेल, ऑर्थोपेडिक असेल, सर्व प्रकारच्या सुविधा असतील। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अलिबाग परिसरात एकमेव असणार आहे आणि हे हॉस्पिटल आपल्या कनकेश्वर फाटा, चोंडी कनकेश्वर फाटाच्या मध्ये असणार आहे, ज्याची कन्स्ट्रक्शन इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे। याच्यासाठी डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपले मुंबईतून येणार, विविध परिसरातून येणार आणि ज्या मेडिकल सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध नाही आहेत त्या सर्व मेडिकल सुविधा आम्ही अलिबागमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल आमचं ऑलरेडी चालू आहे, तेही आम्ही तिथेच शिफ्ट करणार आहोत आणि जे हॉस्पिटल इमारत आता पूर्ण होऊन या वर्षात चालू करण्याचा आमचा मानस आहे। आणि आज आमचे जवळ 5-6 क्लब मिळून आम्ही आज रॅली काढली होती नेत्रदान श्रेष्ठ दान याबद्दल। त्यात सगळे सहभागी झाले होते। ते आमच्या सगळ्या क्लबचं मी
आभार मानतो त्यांचे, ते आमच्या सहभाग झाले. तसे आदिवासी लोक पण आज आले होते इथे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पण नर्स वगैरे इथं आमच्या सामील झाल्या होत्या. त्या सगळ्यांमुळे आज गावात आम्ही फेरी मारली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आमच्या हेल्थ फाउंडेशन लायन्सचं आम्ही मोठं हॉस्पिटल कणकेश्वर फाट्यावर आम्ही उभारत आहोत. त्याचे पण 7 मजले झालेले आहेत आणि सगळं आम्ही एकत्र म्हणजे जे दृष्टीदान आमचा हॉस्पिटल आहे, कॅटरॅक्टचं ऑपरेशन वगैरे ते आम्ही त्या हॉस्पिटलला करणार आहोत आणि बाकीचं जिल्ह्यामध्ये 1 नंबर हॉस्पिटल होणार असा आमचा प्रयत्न चालू आहे. आमचा लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड हा केवळ महिलांचाच संस्था आहे आणि अलिबाग परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा हिरिरीने भाग असतो. साईट फर्स्ट ही लायन्स इंटरनॅशनलची सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आज 10 जून जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून आपल्याला जसं मराठीत म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे. तर आज आपल्या देशामध्ये जेवढे अंध व्यक्ती आहेत त्यापेक्षा दृष्टिदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे कित्येक लोक हे नवीन जग किंवा जगातील वेगवेगळे रंग बघण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतात. तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा हा कयास आहे आणि म्हणूनच आज हा जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने अलिबागमध्ये जनजागृती रॅली काढून त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यासाठीचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. पण याच्या पुढे आम्ही आणखीन जास्तीत जास्त प्रयत्न करू कारण आपल्या देशामध्ये जनजागृतीची जास्त गरज आहे. लोकांची दानत आहे, देण्याची इच्छा आहे, पण जनजागृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि जे आपले धार्मिक रिच्युअल्स जे आहेत किंवा आपली जी काही संस्कृती आहे त्यानुसार कुठेतरी आपण या गोष्टींमध्ये कमी पडतो. तर त्या दृष्टीने आपल्याला खेडोपाड्यांमध्ये आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फिरून हे जनजागृती करणं गरजेचं आहे आणि मुख्य भाग म्हणजे आजच्या रॅलीमध्ये आमचे जास्तीत जास्त आदिवासी बांधवसुद्धा आज इथे उपस्थित होते. तर त्या दृष्टीने आपण सगळे मिळून आम्ही अलिबागमधले सगळे लायन्स क्लब मिळून या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त अंध व्यक्तींना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त नेत्रदानासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे. थँक्यू. बिहार येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी क्रांती झाली पाहिजे असे मत भंते सिरीसारो यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका तिरपण या गावी धम्म यात्रेचा सांगता समारोप संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने 11 एप्रिल पासून भंते सिरीसारो यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा, करवीर, हातकणंगले, शाहूवाडी तालुक्यातील सुमारे 134 गावात महाबोधी विहार मुक्ती आंदोलन आणि 22 प्रतिज्ञा अभियान घेण्यात आले. या लढ्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. जोपर्यंत महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवावे लागणार असल्याचं सांगितलं. यावेळी भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, सतीश माणगावकर, सुरेश सिद्धार्थ, आनंदा कांबळे, बाळासो जमणे उपस्थित होते. खऱ्या अर्थानं आज मी लॉर्ड बुद्धा चॅनल पहिला चॅनल असेल की त्याने आमच्या कार्याची दखल घेतली, त्याबद्दल त्यांना मी साधुवाद देतो. आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा धम्मरथाचा 11 एप्रिलपासून आम्ही माले या गावात जिथं बाबासाहेबांच्या कुटुंबाचे पाय लागले होते आणि त्यांच्या पदरस्पर्शानं पावन झालेल्या माले गावात आम्ही 11 एप्रिल रोजी धम्मरथाची सुरुवात केली आणि तिथून पुढं आम्ही जवळजवळ 85 गावात धम्मरथ घेऊन गेलो आणि तिथं काही गावात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, काही गावात भंते म्हणजे काय माहीत नाही तर ते आम्हाला म्हणतात महाराज आलेत. तर ही शोकांतिका आहे कारण त्याला सर्वस्व समाज जबाबदार, बौद्ध अनुयायी जबाबदार नाही तर आम्ही जबाबदार आहोत कारण आम्ही त्यांच्यावरून पोचलो नाही आणि त्यांना कळालं नाही. त्यांना केव्हा कळणार तर आम्ही त्यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांना समजणार की हे बनते आहेत, महाराज नसतं. जो मागतोय तो महाराज आहे आणि जे काय मागत नाहीत ते बनते आहेत. आणि आम्ही विहारात गेल्यानंतर त्यांना त्रिशरण पंचशील दिलं आणि त्यानंतर त्यांना वंदन करायला लावल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाने त्यांचा प्रतिसाद आम्हाने आता फोन करून बोललो जात की आम्हाने पहिलं माहीत नव्हतं, पण आता तुम्ही जर प्रत्येक आठवड्याला जर आमच्या विहारात आला तर आम्ही तुमचं स्वागत करू आणि आम्हाने धम्म खरा जाणून घ्यायचं आहे. हे केव्हा झालं तर आम्ही या पन्हाळा तालुक्यात निर्णय घेतला 22 प्रतिज्ञा अभियान आणि भारतीय बौद्ध महासभेच्या त्यांच्यामुळे हे शक्य झालं की मला हे गावोगावी बनते म्हणून जाता आलं आणि त्यांच्यासंग प्रचार करता आलं. मी महानाग शाक्यमुनी विद्यासन कर्जत
माझे आचार्य बनते विमल कीर्ती गुणसरी त्यांनी सांगितले की कुठेही जावा, फक्त धम्माचाच प्रचार करा, बाकी काय करू नका. जिथं दान मिळेल किंवा काय नाही याची अपेक्षा न करता निस्वार्थपणे धम्माचं काम करा. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही तुमच्या कुठल्या संघटनेत गेला, कुठल्या पक्षातर्फे काम केलं, गटातर्फे काम केलं, गट न बघता मी धम्माचा आणि धम्म माझा या भूमिकेने तुम्ही जर आचरण केलं तर तुम्हाला या पृथ्वी तलावर काही कमी पडणार नाही असं आम्हाला बनतेने सांगितल्यामुळे आम्ही 22 प्रतिनिधी अभियानच्या अंडरखाली आम्ही निर्णय घेतला की उत्तम जाधवांना म्हणलं की आपण बुद्धगया मुक्ती आंदोलन गयाला तर जाऊ शकत नाही, मात्र इथल्या लोकांची जनजागृती करण्यासाठी आपण धम्मरथाचं आयोजन करूया. आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत 85 गावात पोहोचलो. आणि 85 गावात ज्या गावाचं आम्हाला प्रतिसाद काही चांगल्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आणि काय ठिकाणी बनते काय माहीत नसल्यामुळं आम्हाला त्यांना सांगायची पाळी आली की आम्ही बनते असं आहे, आम्ही असं काम करतोय. खरं तर एवढं करून सुद्धा जर महाबोधी बौद्धविहार जर बौद्धांच्या ताब्यात मिळत नसेल तर नामांतरासारखा लढा उभा करावा लागेल. गावागावातली माणसं घराच्या बाहेर पडतील, आंदोलन करतील. नामांतर जसं 14 वर्ष लढलो आपण लढा, 14 माणसं नाव देण्यासाठी मिळालेले आहेत. म्हणजे बुद्धांनी शांततेचा मार्ग तर सांगितलाच, पण घरात घुसून जर कोणी येत असेल तर हात वर करू नका, बसू नका असंही बुद्धांनी सांगितलेलं आहे. 14 माणसं नामांतरासाठी मिळेल. आम्ही मरणाला कधी घाबरलेलो नाही. आणि म्हणून म्हणतो की जशी इतर मंदिर त्या धर्मियांच्या ताब्यात आहे तसं महाबौद्धी बौद्धविहारसुद्धा बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे. हा मुख्य लढा आहे. हा 3व्या शतकापासून चालू असलेला लढा आहे. 3व्या शतकापासून हा लढा सुरू आहे. बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळेस गौतम बुद्धांनी तिथे एक स्तंभ उभा केला. त्यानंतर सम्राट अशोकानं महाबौद्धी बौद्धविहार तिथं बांधलं. आणि ज्या 84 बौद्धविहाराचा प्रश्न आहे, जर हे बौद्धविहार तुम्ही ताब्यात नाही दिले तर 84 बौद्धविहाराचा लढा आपल्याला उभा करावा लागेल. ह्या देशामध्ये जिथं जिथं कोरीव मंदिरं आहेत ती सगळी बौद्धविहार आहेत. मग ते पंढरीचं विठ्ठलाचं मंदिर असेल, बालाजी असेल, ही सगळी बौद्ध विहार. ज्यावेळेस बौद्ध राष्ट्र खालसा झाली, ब्राह्मणांनी ताबा घेतला, त्यावेळेस ह्यांनी स्वतः काय बांधलेलं नाही. ह्यांनी कल्पवृक्षावर राम मंदिर बांधलं, ते गळा लागले. 2500 वर्षापूर्वी बांधलेली बौद्ध विहार अजून थिबकत नाहीत. ते तंत्रज्ञान त्या काळातलं आहे. अशा ह्या सगळ्या बौद्धविहारांचा हा लढा आहे. आम्ही 84 बौद्धविहाराकडे जात नाही तात्पुरतं, पण ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी बौद्धविहार आमच्या बौद्धांच्याच ताब्यात मिळाला पाहिजे. हा जागतिक लेवलचा विषय आहे. या जगामध्ये 3 नंबरला बौद्ध राष्ट्र आहेत. ह्या सगळ्या भावना आज उफाळून आलेल्या आहेत. भारतातलं बौद्ध भिक्खू तर बाहेर पडलेले आहेत, पण जगाच्या बौद्ध भिक्खू त्या विहाराला भेट देऊ लागलेल्या आहेत. जागतिक लेवलला हा विषय गेलेला आहे. आणि या देशाच्या पंतप्रधानाने ज्या बिहारच्या शासनानं लवकर याचा निर्णय घेऊन महाबोधी बौद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मी ह्या माध्यमातून मागणी करतोय. चेंबूरमधील खारदेव नगर परिसरातील नागरिकांनी शौचालयाच्या अपूर्ण व अस्वच्छ सुविधांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासन आणि शौचालय बांधकाम विकासक कंपनीने 4 वर्षांपासून दुर्लक्ष केल्यामुळे आता नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अरविंद पाटीलवाडी व नागेश पाटीलवाडी येथील सर्व पक्षीय नेत्यांच्या नेतृत्वात हा तमेरल मोर्चा निघालाय. पश्चिम बीएमसी विभाग व स्टर्लिंग बेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड या डेव्हलपरच्या विरोधात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. शौचालयात पाणी नाही, स्वच्छतेची व्यवस्था नाही आणि कामही पूर्ण झालेलं नाही असा आरोप आहे. महिलांना आणि वृद्धांना यामुळे रोज अपमानास्पद आणि त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे लोकांचा संयम तुटलाय. सार्वजनिक विरोध अशा जोरदार घोषणा देत मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा फक्त निवेदने देण्यासाठी नाही तर ठोस उपाय मिळवण्यासाठी असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय. स्थानिकांनी आता कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. चर्चा खाली करा खुर्च्या, एकच चर्चा. कोण म्हणतं देणार नाही? शौचालय आमच्या हक्काचं, शौचालय आमच्या हक्काचं. कोण
म्हणता देणार नाही, अत्यावत अशी ही महानगरपालिका आहे आणि अशा या महानगरपालिकेमध्ये आज अत्यंत महत्त्वाची अशी शौचालय ही सुविधा नसल्या कारणाने आज चेंबूर खारदेवनगर घाटले परिसरातील सर्व लोकांनी इथे मोर्चा काढलेला आहे महानगरपालिकेवर. मागील 3 वर्षापासून पत्रव्यवहार करून देखील जे शौचालय चांगलं होतं ते तोडून त्याचं महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बिल्डरचं आणि त्यांचं संगनमत करून हे शौचालय तोडलं आणि आता मात्र जे आजी आजोबा असतील, लहान मुलं असतील, माझ्या माता भगिनी असतील यांचे शौचालयाचे हाल होत आहेत आणि काही लोक एरिया पण सोडून जात आहेत. याच्याकरता सर्व लोकांनी आज निर्धार केला आहे की जर आज आम्हाला आश्वासन नाही भेटलं तर उद्यापासून चंबरेल घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या तिथेच शौचालय करायला सगळे लोक येतील, तेव्हा यांना जाग येईल. आज नुसतंच लोकांना मोठमोठे आश्वासन देतात, मात्र जे महत्त्वाची सुविधा आहे सकाळी उठल्या लोकांना शौचालयात जावं लागतं आणि ती सुविधा आज पूर्ण या महानगरपालिकेने बरखास्त करून टाकली. म्हणून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर आमचं शौचालय बांधून द्यावं ही आमची विनंती आहे. लोकांच्या कृती समितीबरोबर आले, शिवसेनेच्या नेते आहे, काँग्रेसचे नेते आहे आमचे राजूजी, या योगिताताई, मनसेचे रोहिदासजी आहे आणि आम आदमी पक्षाचे आहे, राष्ट्रवादीचे आमचे दीपकजी आहे. पण जेन्युइन प्रॉब्लेम आहे नागरिकांना, तो गेल्या 4 वर्षापासून ताई बोलल्या अक्षरशः. आणि ह्या ताईंचा तर नवरा पडला, नुसतं एकटाच नाही आहे पण 3-4 केसेस झाले आणि अति झालं गेल्या 4 वर्षापासून, त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं. आता अति झालं म्हणून एवढं 3-4 वर्ष आम्ही सहन केलं. आमच्या आईबापांना बेइज्जत होताना बघितलेलं आहे. या पावसाळ्यामध्ये तर लोकांनी बाहेर जाता येत नाही. त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना जेव्हा ऐन वेळेला प्रेशर आलं दारात बसवले आणि लोकांनी पाणी टाकले. मुंबई शहरामध्ये जर ही अवस्था, माझ्या तरुण मुलांना आपल्या बापाला रस्त्यावर आणि आईला रस्त्यावर बसवायला जर वेळ असेल गल्लीमध्ये, ती शर्मेची गोष्ट आहे. लाज वाटायला लागली. मग आम्हाला वाटलं बाहेर पडावं. अरे तुमचं SRA बिसारेचं आम्हाला काय घेणं नाही आहे, आमची बेसिक ॲम्युनिटी आम्हाला द्या. तुम्हाला जेव्हा SRA बनेल आम्ही येऊ तुमच्या SRAमध्ये, बिल्डिंगमध्ये राहायला येऊ, पण तोपर्यंत आम्ही आमचा प्रेशर आवरायचा कसा. राहिली गोष्ट माझी मुलगी शौचालयात जायचं आहे पण शौचालय नाही, मग सकाळच्या वेळेला शौचालयात जात नाही आहे, पोट असंच कुंदून ती कामाला जाते आणि कामाला गेल्यावर ती आजारी पडते. 3 वर्षापासून या पोटाच्या समस्या आमच्या बहिला भगिनींना होत आहेत. अहो शौचालय काय, लघवीला काय, ही अवस्था झालेली आहे. अहो कसं सहन करायचं. या लोकांकडे AC रूम आहे, AC शौचालय, आमचं काय. मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर म्हणता आणि झोपडपट्टीमध्ये, जी झोपडपट्टी 60च्या अगोदर वसलेली आहे, त्या ठिकाणी साधं शौचालय नाही. या एरियामधून मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले आणि तरी आम्हाला शौचालयासाठी वणवण. आम्हाला लाज वाटते हो. मी शिक्षक आहे, एक इंजिनियर आहे, पण त्यांना एक चटमरेल घेऊन बाहेर पडावं लागते. एक इशारा फक्त आहे माझा या जनतेकडनं, एक इशारा देतोय. आमचं छोटंसं मागणं आहे, मोठं नाही, सोनं नाही, नाणं नाही आहे. आम्हाला फ्लॅट नको, शौचालय द्या. नाही दिलं तर आम्ही त्या ठिकाणी उपोषण करायला सुरुवात करू. वर्षापासून ते शौचालय तसंच बंद आहे. आज तिकडे राहणारी जी लोकं आहेत, म्हणजे मुलं आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येकाचे सगळ्यांच्याच अडचणी झाल्या आहेत आणि शौचालय नसल्यामुळे आज इकडून जो घाटला परिसर आहे इकडून सगळीजणं लोक आहेत ना घाटला सोडून जात आहेत. आज प्रत्येक मुलांचा पण लग्नाचा पण प्रॉब्लेम होत आहे. कारण का प्रत्येकजण येतात की बाबा शौचालय आहे का, आणि हे शौचालय पण जे आहे हे गेल्या 3 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे लोकांच्या खूपच प्रॉब्लेम होत आहेत आणि आता जर का यांनी जर काही याच्यावर कारवाई केली नाही तर आमची जी लोकं आहेत ती पूर्णपणे उद्यापासून इकडे आपला जो टंबरेल मोर्चा आहे तो आमचा चालूच राहणार आणि आम्ही याच्यासाठी काय करू शकतो हे आम्ही नंतर दाखवू. पण जर हे शौचालयाचं जे काम आहे हे त्वरित, आमची तर मागणीच आहे की त्वरित हे काम आहे ना झालंच पाहिजे आणि काहीतरी या जनतेचा लोकांचं या सर्व लोकांनी विचार करायला हवा आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय. गैरशिस्तीचे काम केल्यामुळे या महिलेला मुरुडमधील गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरुड यांनी काढून टाकल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या संदर्भात महिलेने माझी कोणतीही चौकशी न करता माझ्यावर बिनबुडाचे आरोप या अधिकाऱ्याने केले आहेत. मी कोणत्या प्रकारचं गैरशिस्तीचं काम केलं आहे याचं मला पत्र मिळणं गरजेचं होतं, मात्र तसं न करता माझ्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली. यासाठी महिलेने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबागमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे. तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनोन्नती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जंजिरा पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही, अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे. त्याचं कारण मला सांगितलेलं नाही. कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे, पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाही आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही. खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे 1 नंबर झालेलं होतं, त्याच्यामुळे काढण्याचं काहीच कारण नव्हतं. पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावीत, गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावे. आणि अचानक नोकरी गेल्यामुळं, आज मी एक विधवा म्हणून आहे, तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचं हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांची चौकशी लावण्यात यावी. एका बाजूला हिंदू धर्मीय महिलांची वटपौर्णिमा साजरी होत असताना दुसऱ्या बाजूला बुद्धकालीन सुजाता पौर्णिमा हा काल एका दिवशी आलेला योगायोग. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महिला उपासकांनी नागाळा पार्क मधील नाग मंदिर परिसरातील बोधी वृक्षाखाली बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पंचशील त्रिशरण पंचांग प्रणाम करण्यात आले. काही महिलांनी हिंदू धर्मातील वटपौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमा यातील महत्त्वाचे फरक, यातील महत्त्व पटवून दिले. त्यानंतर भोजनदान करण्यात आले. यावेळी दया मांढरे, सविता नागटिळे, उषा गवंडी, सुप्रभात चोपडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपल्याला ऐकायला मिळेल जे आपल्या भारतीयांनी केलेलं नाही ते परदेशातल्या लोकांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, पहिला जर कुणी शोध लावला असेल बुद्धांच्या सगळ्या स्तूपांचा आणि तर इंग्रजांनी लावलेला आहे. इंग्रजांचं राज्य होतं आपल्यावर माहिती आहे 150 वर्ष, आणि त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा पुन्हा नव्यानं अभ्यास होऊ लागला. खोदकाम केलं त्यांनी स्तूपं शोधून काढली आणि ते लिखाण सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि ते कुणी वाचलेलं आहे तर ते बाबासाहेबांनी वाचलेलं आहे. ते परदेशात शिक्षणाला गेले तिथं त्यांनी त्या सगळ्याचं वाचन केलेलं आहे आणि तो धम्म आपल्याला परत इकडं दिलेला आहे. आपला धम्म बाहेर गेलेला आपल्याला परत मिळवून देण्याचं फार मौलिक असं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. तर हे जे ज्ञान आहे हे पाली भाषेत आहे आणि ही पाली भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, ती बोलता आली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण बौद्ध परंपरा सुरू केलेली आणि त्याचं पालन करतो. हे म्हणजे आपल्याला हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही त्या ह्याचा अभ्यास करा, वाचन करा. मी जे काही सांगितलेलं आहे त्याचं तुम्ही वाचन करा आणि ते अंमलात आणा. मी आणखीन एक बुद्ध विहार बघितलं पुण्याजवळ देहू रोडला, तर तिथं एक शाळेचं नाव मला दिसलं, सिम्बॉल ऑफ नॉलेज इंटरनॅशनल स्कूल.
आणि ती स्कूल आपल्या अनेक तिथल्या लोकांनी मिळून चालू केलेलं आहे. तिथं विहार आहे आणि तिथं ती स्कूल सुद्धा आहे. म्हणजे अशा शाळा निघल्या पाहिजेत. लक्षात घ्या, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कितीतरी म्हणजे आपले बौद्ध हे आहेत लोक, अशा प्रकारच्या शाळा इथं सुद्धा आपल्या निघल्या पाहिजेत आणि आपले संस्कार त्या शाळांमधून मुलांवर झाले पाहिजे. याच्यासाठी सुद्धा प्रत्येकानं विचार करावा. इथं अनेक जण आहेत, तर पाली भाषेला तुम्ही ॲडमिशन घ्या आणि पाली भाषेचा ज्ञान आत्मसात करा. शिवाजी युनिव्हर्सिटीला विनंती करून शिवाजी युनिव्हर्सिटीला तो कोर्स चालू आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। EPF 95 राष्ट्रीय संघर्ष समिती जिल्हा नांदेडच्या वतीने EPF पेन्शनधारकांचा भव्य मेळावा नांदेड येथे पार पडला। EPF 95 पेन्शनधारकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसंबंधी या मेळाव्यास मार्गदर्शन करताना राष्ट्रीय संघर्ष समितीचे कमांडर अशोक राऊत यांनी मार्गदर्शन केले। पेन्शनधारकांच्या 2 जीवाला पुरेल असा 7,500 रुपये व महागाई भत्ता देण्यात यावा, आरोग्य सुविधा मोफत मिळावी या व इतर अन्य मागण्यांवर मेळाव्यात चर्चा करण्यात आली। माध्यमांशी बोलताना कमांडर राऊत म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासूनच्या पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य नाहीत झाल्या तर संपूर्ण देशात जनजागृती करून मोठे आंदोलन उभे करू असा सरकारला इशारा देण्यात आलाय। विचारमंचावर राष्ट्रीय सचिव वीरेंद्रसिंग राजवत, प्रांताध्यक्ष रामबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। मेळाव्यास EPF 95 पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नांदेडला आमचा जो मीटिंग होती, मेळावा होता, तो यासाठी होता की आतापर्यंत 10 वर्षाच्या लढ्यामध्ये आम्ही आतापर्यंत काय केलं आणि त्याचा परिणाम काय आहे, आमची मागण्या कधी पूर्ण होणार आहेत, सरकार दरबारी त्याच्याबद्दल काय चालू आहे आणि कधी ते पूर्ण होण्याची शक्यता आहे, या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलो होतो। मला सांगताना एक प्रकारचा आनंद असा होतो की सरकार आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहे। पण दुःख या गोष्टीचं आहे की 10 वर्षापासूनच्या मागण्या म्हातारे लोक 10 वर्षापासून लढतायत। या मागच्या 28 वर्षात या योजना सुरू झाल्यापासून आणि तुटपुंजी पेन्शन 500, 600, 1000 रुपये पेन्शन मिळणाऱ्या लोकांना त्यांची पेन्शन 2 जीवांना पुरेल एवढी होण्यासाठी आज 28 वर्षात 20 लाख लोक मरून गेले। याचा अर्थ रोज 200 लोक रोज मृत्युमुखी पडतात आणि त्यासाठी आम्ही सर्व जण जे आहोत ते कटिबद्ध आहोत। पूर्ण देशात आम्ही काम करतोय आणि आमचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही पूर्ण देशात मिटिंगा घेऊन लोक जनजागृती करतो आहोत आणि पुढच्या जर काम आमचं लवकर झालं नाही तर पुढच्या भयंकर मोठ्या आंदोलनाची आम्ही तयारी करतो। आमच्या मागण्या आहेत, आम्हाला 2 जीवांना पुरेल असा 7,500 रुपये आणि महागाई भत्ता मिळावा। दुसरी मागणी आहे, या सर्व कामगारांना, पूर्ण इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत पूर्ण देशातले, यांना कमीत फ्री मेडिकल सुविधा, चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मोफत मिळावी। तिसरी मागणी आहे, जे आमच्या हायर पेन्शनच्या केसेस आहेत त्या सरकारने मेटिक्युलसली कोणावरही भेदभाव न करता सुप्रीम कोर्टाने जसा निर्णय दिला आहे त्याप्रमाणे भेदभाव न करता लागू करावा आणि ज्या लोकांना पेन्शनीमध्ये जे नाही, ज्यांचे पैसे काटल्या गेले नाही, त्यांचा दोष नसताना ते पेन्शनला आज पात्र नाहीत, त्यांना कमीत कमी 5,000 रुपये महिन्याला द्यावेत। या 4 मागण्या घेऊन आम्ही सरकार दरबारी भांडत आहोत। आमच्या अनेक वेळ मिटिंग झाल्या, प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींची आमच्या 2 मिटिंगी झाल्या अर्ध्या तासाच्या,
निर्मला सीतारामनजीशी झाल्या, मनसुखभाई मांडविया जे आमचे श्रममंत्री आहेत त्यांच्याशी झाल्या, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झाले, ब्युरोक्रॅटिक लेवलवर मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्या. आता आम्ही उत्तराची वाट पाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय राठोड व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे सर उपस्थित होते. मी प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाची ही पोच पावती आहे. या मानाच्या मुकुटाने काम करण्याची ऊर्जा अजून वाढवली. भीमजयंती चित्रपटाला आज तब्बल 13 दिवस पूर्ण झालेले आहे. या चित्रपटाचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून बौद्ध धम्मगुरू यांनी हा चित्रपट बघण्याचे आज दिनांक 11 जून 2025ला गणेश टॉकीज वर्धा येथे सकाळी 12 ते 3 हा शो बघण्याचे ठरविले व या शो करता भंतेजींची भारी संख्येत उपस्थिती असून या चित्रपटाविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भीमजयंती चित्रपट हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित असून समाजात होणाऱ्या समस्येवर यात प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राच्या आधारावर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. तरी सर्व बौद्ध धर्मियांना अशी विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट जास्तीत जास्त लोकसंख्येने जाऊन चित्रपटगृहात बघावा. भीमजयंती पिक्चर फार छान आहे आणि आम्हाला फार अभिमान आहे की वर्धा जिल्ह्यातील आपले उमेश भाऊ म्हैसकर यांनी भीमजयंती चित्रपट पाहिला. तर हा बौद्ध लोकांसाठी फार मोठा अभिमान आहे की वर्धा या शहरामधून भीमजयंती या चित्रपटाची सुरुवात केलेली आहे आणि तेही एक सामान्य वर्गामधून ज्यांचं फार मोठं एक नाव आहे असे उमेश भाऊ म्हैसकर यांनी भीमजयंती चित्रपट बनवला. त्याबद्दल त्यांचा मी भिक्खू संघाच्या माध्यमातून त्यांच्याप्रती आम्ही मंगलकामना करतो. आणि हा भीमजयंती चित्रपट सर्व महाराष्ट्रातील तमाम अशा बौद्ध बांधवांनी भीम जयंती हा चित्रपट बघावा. भीम जयंती चित्रपट आणि मला असं वाटतं की सर्वांनी खेडोपाड्यामधून जो बाबासाहेबांचा संदेश आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून गावापर्यंत गेला पाहिजे आणि लोकांनी उत्साहामध्ये हा फिल्म बघावं. आणि मला अभिमान आहे की म्हैसकर सर आणि म्हैसकर मॅडम यांनी पुढाकार घेऊन हा भीम जयंती सुंदर असा चित्रपट या वर्धा जिल्ह्यामध्ये, या वर्धा शहरामध्ये आणलेला आहे. आणि याचा आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा. आणि भिक्खुनी संघाच्या वतीनं मी या म्हैसकर कुटुंबियांना मंगलकामना देते की पुढेही असंच त्यांनी अशा प्रकारचं कार्य करत राहावं आणि संविधानाचा संदेश गावागावापर्यंत देण्याचा प्रयत्न करावा. आणि अजून जोमाने जितका प्रचार प्रसार होईल तितका करायचा प्रयत्न करावा. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की हा जो भीमजयंती चित्रपट आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक जागृती आपल्याला गावागावामध्ये करता येतं. तर असा काही संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि म्हणूनच मला फार असा अभिमान आहे. सबसे पहले तो मैं ये सोचती हूँ इस फिल्म को देखने के बाद में कि हमारे समाज में से अब ऐसे नए टैलेंट उभर के आ रहे हैं जो फिल्म इंडस्ट्री में एक कदम और आगे बढ़ा रहे हैं और उन्हें अप्रिशिएट करना ये हमारा फ़र्ज़ है. और फिल्म में जो स्टोरी ली है वो आज की जो परिस्थितियां हैं उस पर रोशनी डाल रही है कि हमारे समाज में किस तरह के हालात हैं और कैसे लोग समस्याओं से जूझ रहे हैं. बहुत सारी समस्याओं को उसमें हाईलाइट किया गया है और कब हम सही निर्णय लेते हैं और कब गलत निर्णय लेते हैं ये भी उसने बताया कि उसके रिज़ल्ट क्या आते हैं. एक सीन उसमें मुझे बड़ा अच्छा लगा जिसमें कि उसको हीरो को शराब ऑफ़र की जाती है और कहते हैं कि ये शराब पियेंगे तो हम तुमको अच्छा नौकरी या उसमें जो उद्योग है वो देंगे. वहाँ उसका जो एजिटेशन होता है, संघर्ष होता है, मानसिक संघर्ष होता है कि मैं ये स्वीकार करूँ या ना करूँ, ये बड़ा अच्छा लगा. और आखिरी में वो उसमें जीत जाता है. हमारा जो बुद्धिज़्म है वो भी यही सिखाता है कि जितनी भी बुराइयां हैं उन पर हमें कैसे काबू पाना है. अगर हम बुराइयों के रास्ते पे चलते हैं तो बहुत बार
लोग उसका हमारा फ़ायदा उठाते हैं। हमारी जो कमज़ोरियाँ होती है, बुराइयाँ, उसका फ़ायदा उठाते हैं और हम पनपने से पहले ही ख़त्म हो जाते हैं। तो यहाँ पर एक अच्छा संदेश भी मिला है। और फिर जो इलेक्शन और पॉलिटिक्स दिखाया गया है, तो आज की परिस्थितियों के अनुरूप ही दिखाया गया है कि किस तरह से हमारे अपने ही दगा देते हैं, धोखेबाजी करते हैं, ये भी। और अगर फिल्म के दृष्टिकोण से देखें तो इसका डायरेक्शन अच्छा लगा, म्यूज़िक भी अच्छी लगी, कहीं कहीं थोड़ा सा संवाद मुझे कमज़ोर लगा, लेकिन बहुत अच्छा प्रयास किया है। मैं चाहूँगी कि इस फिल्म को सभी लोग देखें। कमर्शियल बनाने की कोशिश की है तो उसमें ये काफ़ी हद तक सफल रहे हैं और सभी लोगों ने इसे देखना चाहिए। हमारे समाज के अलावा अन्य समाज ने भी इसे देखना चाहिए, ऐसा मैं सोचती हूँ और सबको देखने के लिए आह्वान करती हूँ। सर्वप्रथम जय भीम आणि सर्वांना माझे नमोबुद्ध। खरं तर आम्ही हा फिल्म आपल्या समाजासाठीच आणि समाजाला आणि कौटुंबिक जीवनामध्ये जे जे वास्तव्य करत आहे त्या सर्वांसाठी हा फिल्म आम्ही बनवलेला होता आणि सर्वजण या फिल्मला अत्यंत ॲप्रिशिएट करत आहे, या फिल्मला खूप प्रेम देत आहेत। एक शोपासून हा आणखी वाढत चाललेला आहे। एक हफ्त्याचा दुसरा आठवडा झालेला आहे आणि दुसऱ्या आठवड्याचा तिसराही आठवडा ते करतील अशी माझ्याकडून भरभरून म्हणजे इच्छा आहे आणि ते प्रतिसादही भरपूर देत आहेत। सर्व संपूर्ण वर्धेकर जनतेला माझा मानाचा जय भीम आहे आणि ते आम्हाला जे काही प्रेम देत आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।